सोलापूरला परवाही आलेलो होतो आणि आज मुद्दामून विजयदारांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी जे खासदार आहेत विद्यमान त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्याबद्दल दादांची नाराजी आहे। फोनवर बोलणं झालं होतं, मी आणि छोटे दादा आहेत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं। पण मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दामून देवेंद्रजींनी मला सांगितलं, बावनकुळे साहेब म्हणले की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। जनतेच्या भावना प्रखर आहेत। नाही, नाराजी अजून दूर तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही, फक्त दादांच्या भावना काय आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत काय ऐकायला मी या ठिकाणी आलेलो। मी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे, काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहे। त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल, बावनकुळे साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल आणि त्याचं काय काय नाराजी आहे, त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगेल, त्याचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी सांगेल। नाही, तो अधिकार माझा नाही आहे, तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे। आपल्याला कल्पना आहे का आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते, त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे। पण काही ठिकाणी नाराजी आहे, काही ठिकाणी साहजिक आहे असणं, म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही, म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे, मला पाठवलेलं आहे। मी सगळं ऐकून घेतलेलं आहे। मी त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठींची राज्यात चर्चा करेन। मोहिते पाटील कुटुंबियांनी मागच्या निवडणुकीत ठरवून 1 लाख मतांचं लीड विद्यमान खासदारांना दिलं होतं, तरी त्यांच्या ताकदीकडे का दुर्लक्ष केलं जातं? कमिटमेंट पूर्ण केलं नाही, दुर्लक्ष केलं जातं असतला कुठलाही भाग नाही आहे, आपल्यालाही कल्पना आहे। पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे, हे याबद्दल काही दुमतच नाही। काल परवा साहेबांचं आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी आम्ही बोललोत आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोललो आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो। साहेब मला परत रात्री म्हटले की तुम्ही जाऊनच या, दादांना भेटून घ्या। मला वाटतं चर्चेने काही प्रश्न सुटत असतात, नसले तर पक्षश्रेष्ठी त्या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर ते निर्णय घेतील। विद्यमान खासदारांच्या उमेदवारीला विरोध होता, तरी देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। कुठेतरी मोहिते पाटलांबद्दल एक चुकीचा मेसेज वरती दिला गेलाय का? असं नाही, कसं प्रत्येक ठिकाणी असं एकही ठिकाण नाही, म्हणजे माझ्या जिल्ह्यापासूनच मी म्हणेन की असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आहे म्हणून, सगळ्यांचं एकमत आहे म्हणून कुठेच नाही असं की एकमताने। मला वाटतं फक्त एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर मी नाव उल्लेख करणार नाही, पण बहुतांशी ठिकाणी 80% ठिकाणी आमदारचं काही म्हणणं असतं, एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्यांचं काही असतं, अध्यक्षांचं काही असतं, पदाधिकाऱ्यांचं काही असतं, पण या ठिकाणचं जी नाराजी आहे मला वाटतं ती थोडी मोठीच आहे आणि म्हणून कुठे न जाता तडकाफडकी मी दादांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहे। दादांची सविस्तर चर्चा झालेली आहे, कुटुंबियांची पण माझी चर्चा झालेली आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे, त्यांचं म्हणणं आहे ते मी वरती पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर हा निर्णय होईल।